जय हृदय मंडळी, बघा की मी आज मस्त अशी हरभरे डाळीची आणि बटाट्याची सातळ बनवते. बघा की मग खूप छान आता शिजायला टाकते. बघा की मग आता कुकर लावलाय. कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकले. आता मस्त शिज. बघा मग मंडळी, भाजीसाठी मस्त मसाला काढून घेतला. बघा की थोडा अद्रक लसूण, थोडा गरम मसाला, थोडा धनिया, थोडेसे काहीतरी फुटाणे टाकले. खूप टेस्टी लागते बघा भाजी. थोडे शेंगदाणे, थोडे अशी पांढरी तीळ की मग आता मसाला भाजून घेते. आता कांदा टाकलाय भाजायला. जास्त काही आपल्याला काळा करायचा नाही, थोडाच भाजायचं आहे काहीतरी. बघा की तेल टाकलं तर खूप लवकर भाजते. की मग कांदा खूप छान भाजलाय. थोडंसं तेल टाकते. आता गरम मसाला भाजून घेते. मग शेंगदाणे आणि लसूण भाजून घेते. आता थोडं असं लाल, छान लाल असं मस्त कलर येऊन. बघा की मग आता थोडे फुटाणे आणि असं धनिया भाजून घेते. हो, कलर येऊन. धनियामध्ये काही तेल टाकत नाही, कोरडंच भाजून घेते. कोरडं भाजल्यावर इतकी बारीक खुशबू सुटते ना, खूपच बारीक सुटते. बघा की मग आता सगळे मसाले असे एकत्र भाजून घेते. जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत. हो, भाजीचंच लय टेन्शन राहतं. हो, भाजीचं की मसाला भाजून घेतला. आता मस्त पैकी आता वाटून घेते. छान असं बारीक वाटून घेते की बघा. मग आमची डाळ खूप छान शिजली आणि मस्त बटाटे पण शिजले. बघा की आता भाजी बनवते. बघा मग छान मसाला असा बारीक वाटून घेतलाय. आता मग मसाले काढून घेतले. आता भाजीसाठी ठेवलंय. आता तेल टाकलंय. आता थोडी राई टाकते. थोडे आता जिरे सोडते. आता जिरे सोडले. आता मसाले फ्राय करून घेते. आता बघा की मग वाटेल मसाला मस्त फ्राय करून घेते. आता तेल सुटेस्तर मस्त मसाला शिजू लागला. आता मसाला फ्राय झालाय, मस्त तेल सुटूस तर आता नाही का बटाटे आणि डाळ सोडते. आता त्याच्यात थोडं फ्राय करून घेते. बघा मग आमची भाजी मस्त आता रेडी झाली. आता मीठ टाकते मी त्याच्यामध्ये. मीठ थोडं जास्तच टाकते, कारण बटाटे ना त्याच्यामध्ये, बटाट्याला खूप. बघा की मग मंडळी, आमचा स्वयंपाक कसं झटपट मस्त पटापट लवकर झाला की मग काय म्हणतात त्याला, झटपट पटापट बनवलं की मग. बघा की मग भाजी अशी छान अशा गरम गरम